नागपूर विभाग जो आहे आणि उरलेला विदर्भ आहे त्याच्यामध्ये 2,70,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे। इन्व्हेस्टमेंट आली कुठे तर मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आलेली इन्व्हेस्टमेंट आहे। काही नवीन क्षेत्र देखील इन्व्हेस्टमेंट करता खुले झालेले आहेत। आपण जर विचार केला तर कोकणचं क्षेत्र असेल किंवा MMRचं क्षेत्र असेल, याच्यामध्ये अर्थातच कोकणात 16%, MMRला 22%, विदर्भामध्ये 13% ही गुंतवणूक आली आहे। 50% गुंतवणूक ही महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील त्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः मला सांगताना आनंद वाटतो की यावेळी उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार आणि धुळे या सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट आलेली आहे। जवळपास 50,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथे आली आहे। विशेषतः आपलं जे आता मराठवाड्याचं नवीन मॅग्नेट तयार झालेलं आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर। याही ठिकाणी जवळपास 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे। आपण जर बघितलं तर नागपूर विभाग जो आहे आणि उरलेला विदर्भ आहे त्याच्यामध्ये 2,70,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे। कोकणाचा जर आपण विचार केला तर 3,50,000 कोटीची गुंतवणूक आहे। पण त्यातही महत्त्वाचं आहे की रायगड हे तर नवीन मॅग्नेट आपलं आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आणि रत्नागिरीमध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आहे। आणि अर्थातच पुणे विभाग हा तर गुंतवणुकीचं मॅग्नेटच आहे, त्यामुळे तिथेही चांगल्या पद्धतीनं ही गुंतवणूक आलेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक स्ट्रॅटेजिक बैठका या निमित्ताने मी केलेल्या आहेत।